नमस्कार. आपण रेणुका मातेची कथा जाणून घेत आहोत. मागील भागात आपण रेणुकेच्या जन्माविषयी जाणून घेतले. आता रेणुकेचा विवाह कसा झाला याबद्दल आपण पाहूया. रेणुकेचा विवाह. ब्रह्मदेवाचा एक तपस्वी पुत्र भृगू नावाचा होता. त्याचा नातू रुचिक च्यवन भार्गवाचा पुत्र यास सत्यवतीपासून एक शांत वृत्तीचा मुलगा झाला. त्याचं नाव जमदग्नी. रुचिकाने जमदग्नीसह गौतमी काठी तीर्थावर करीत करीत ते रेणू राजाच्या नगरीत आले. त्यावेळी रेणुका उपवर झाली होती. रेणू राजाने रुचिकाचे जमदग्नीसह मनापासून स्वागत केले. रेणुकेच्या लग्नाच्या दृष्टीने प्रयत्न चालू होते. रुचिकाने त्या रूपवती गुणवती कन्येचे स्वयंवर करावे म्हणजे त्याची चिंता दूर होईल असा सल्ला दिला होता. राजाने त्यांनाही थांबून ठेवलं व रेणुकेच्या स्वयंवराचा घाट आरंभिला. सर्वांना निमंत्रणे गेली. अनेक ऋषी मुनी राजे या स्वयंवराला आले होते. रेणुकेने सर्वांकडे नजर टाकली व रुचिक कुमार जमदग्नी याचे गळ्यात माळ घातली आणि आकाशातून पुष्पवृष्टी झाली. शुभमुहूर्त पाहून रेणू राजाने मोठ्या थाटाने रेणुका व जमदग्नी यांचा विवाह साजरा केला. भरपूर आनंद दिले. रुचिक व सत्यवती यांचा आदराने सत्कार केला. जावयाला कान्यकुब्ज नगरीचे राज्य अर्पण केले. कामधेनू कल्पतरू सिद्धूपादुका राजाने रेणुकेस दिल्या. भागीरथी तीरावरील महोदय नगरीत अनेक ऋषीमुनी आणि रेणुका यांच्यासहित जमदग्नी राहू लागले. त्यांच्या आश्रमात ब्राह्मण ऋषी मुनी यक्ष आदी सर्व राहू लागले. रेणुका व जमदग्नी या उभयंतांचा गृहस्थधर्म विधीपूर्वक सुरू झाला. या दाम्पत्यास अग्नीच्या कृपेने वसुवायूच्या कृपेने विश्वावसू सूर्याच्या कृपेने बृहद्भ्राण व इंद्राच्या कृपेने बृहत्कन्व असे 4 पुत्र झाले. धन्यवाद.